प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे. शब्दांकन सीमा भानू. भाग 7. विस्तारती वैद्यकीय सेवा. हेमलकशाचा आमचा दवाखाना पहिल्यापासून मोफत आहे. सगळे उपचार अगदी शस्त्रक्रियांपासून बाळंतपणापर्यंत सर्व मोफत. औषधही इथूनच पुरवली जातात, तीही मोफतच. इथले पेशंट्स इतके कमालीचे गरीब की त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा कशी करावी. अर्थात आदिवासींबरोबरच या भागातले दुकानदार, वन खात्याचे कर्मचारी वगैरेंकडूनही आम्ही उपचाराचे पैसे घेतले नाहीत. इंजेक्शनचे मात्र 2 रुपये घ्यायचं ठरवलं. इथल्या आदिवासींना सुई टोचली की खरे उपचार केले असं वाटतं. खरं तर प्रत्येक वेळेस इंजेक्शन द्यायची गरज असतेच असं नाही, पण त्यांना हे पटवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. इंजेक्शनला पैसे पडतात हे कळल्यामुळे त्यांच्या आग्रहाला थोडा आळा बसला. अर्थात जिथे जरुरीचं तिथे आम्ही स्वतःहूनच इंजेक्शन द्यायचो. अशा वेळी अर्थातच आम्ही कुणाला पैशांसाठी अडवलं नाही. संपूर्ण आरोग्य सेवा मोफत देण्याच्या आमच्या या भूमिकेमुळे औषधांच्या खर्चाची तोंड मिळवणी करणं ही कायमची समस्या राहिली. त्यात अचानक काही साथ आली आणि पेशंट्स वाढले की आणखीनच धावपळ व्हायची. जेवढे पेशंट्स जास्त तेवढा खर्च जास्त. औषधांवरचा खर्च वाचवता यायचा नाही, त्यामुळे काटकसर आमच्या 5वीलाच पुजलेली. हेमलकशाच्या दवाखान्यात जेवढी पेशंटची संख्या वाढायला लागली तशी आम्हाला काटकसरही वाढवावी लागली. इथे डॉक्टर्स असे आम्ही दोघंच आणि येणाऱ्या जवळजवळ सगळ्याच केसेस अवघड, कस बघणाऱ्या, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवून टाकणाऱ्या. पण प्रशिक्षित नर्सेस आम्हाला परवडणाऱ्या नव्हत्या. शिवाय इतक्या आडबाजूला कोण येणार हा प्रश्नही होताच. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाच आम्हाला आमचे सहाय्यक बनवावं लागलं. पाहता पाहता तेही चांगले तयार झाले आणि आव्हानं निभावू लागले. दवाखान्याला विशिष्ट वेळ नसल्याने आम्ही सतत कामात असायचो. अशा वेळेस या मदतनीसांची आम्हाला खूप मदत झाली. हेमलकशाच्या परिसरातील लोकांना आमच्या कामाचं महत्त्व पटू लागल्यानंतर पेशंट्सची संख्या खूपच वाढायला लागली. रोज किमान 100 पेशंट्स आमच्याकडे येत. वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेले हे पेशंट्स तपासणं, त्यांना औषधं देणं, उपचार करणं, ऑपरेशन्स करणं हे काम अक्षरशः अंगभर होऊ लागलं. पण त्यांच्याबद्दल मनात तक्रारीची भावना कधीच नव्हती, कारण आम्ही त्यांच्याचसाठी इथे आलो होतो. त्यांची खूप वाट बघितली होती. त्यामुळेच आमच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं बघून मनात खूप आनंद होत होता. सतत इतके पेशंट्स दिवस रात्र कुठल्याही क्षणी बघायचे, तेही कधीच सुट्टी न घेता याचा शरीरावर ताण पडायचा. पण तरीही आमच्या मनात सतत समाधानाची भावना होती. काही वेळेस किरकोळ कारणासाठीही लांब लांबून पेशंट यायचे. ते कुठून कुठून चालत येत, कारण त्यांचा आमच्यावर विश्वास जडला होता. या गोष्टीचा आनंद व्हायचा, पण साध्या साध्या गोष्टीसाठी त्यांना एवढं लांब यावं लागू नये असंही मनोमन वाटायचं. म्हणूनच या संदर्भात काय करता येईल याचा आम्ही विचार करू लागलो. शेवटी विचारांती वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल सब सेंटर्स उभारावीत असं आम्ही ठरवलं. तिथे प्रथमोपचार किंवा किरकोळ औषधं द्यायची अशी कल्पना होती. या भागात काही आजार नेहमीचे, त्यामुळे त्यासाठीच्या गोळ्याही ठराविक. अमुक आजाराला अमुक गोळ्या असं आम्ही कार्यकर्त्यांना ठरवून दिलं. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी औषधं द्यायची. ठरलेली औषधं लागू पडली नाहीत तर इंजेक्शन द्यायचं. त्यानंही बरं वाटलं नाही तर त्याला दवाखान्यात पाठवायचं. या व्यवस्थेमुळे एकतर आमच्यावरचा ताण थोडा कमी होईल आणि मुख्य म्हणजे छोट्या कारणासाठी पेशंटला लांब यायला लागणार नाही हा हेतू मनाशी होता. त्याप्रमाणे मुकुंदा दीक्षित आणि शरद कुलकर्णी हे सुरुवातीचे कार्यकर्ते सेंटरवर काम करायला लागले. जे थोडेफार शिकले होते अशांना आम्ही त्यांच्या मदतीला किंवा अन्य सेंटरवर पाठवलं. बेअरफूट डॉक्टर ही संकल्पना अशी साकारली. बेअरफूट डॉक्टर्समार्फत मेडिकल सब सेंटर्स चालवणं ही त्या काळी अभिनव कल्पना होती. तिला उत्तम प्रतिसाद मिळालाच,
परंतु हेमलकशाच्या आमच्या दवाखान्याची कीर्ती परिसरात वाढत गेल्याने आमच्याकडे येऊन उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. आमच्या दवाखान्यात आंध्र प्रदेशातल्या 80 खेड्यातून, बस्तरच्या जंगलातल्या सुमारे 250 खेड्यातून आणि चारमोशी ह्या 100 किलोमीटरवरच्या तालुक्यातील सुमारे 125 खेड्यातून आदिवासी औषधासाठी यायला लागले होते. त्यामुळेच या सगळ्यांची काहीतरी नोंद, रेकॉर्ड ठेवायची गरज आम्हाला वाटू लागली. आमच्या दवाखान्यातून उपचार घेऊन गेलेला एखादा माणूस परत उपचारासाठी आला तर तो आधी कशासाठी आला होता, त्याला काय औषध दिलं होतं हे कळणं या रेकॉर्डमुळे सोपं जाणार होतं. कारण जुनी माहिती विचारली तर ती सांगण्या एवढी ही माणसं सुशिक्षित नव्हती. त्यामुळे आम्हालाच काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं. मात्र हे काम सोपं नव्हतं. पण दादा पांचाळांचा मावस भाऊ बबन पांचाळ आणि मंदाने हे रेकॉर्ड तयार केलं. इतरांची थोडीफार मदत झाली, पण खरं श्रेय या दोघांचं. दिवसभराचं काम आटोपल्यावर रात्री बसून ते हे काम करायचे. या दोघांनी मिळून हे सगळं रेकॉर्ड गावांच्या नावांच्या आद्याक्षरांनुसार तयार केलं. प्रत्येक गावाच्या नावाचा एक कप्पा. पेशंट आला की आधी त्याला गावाचं नाव विचारायचं. तो कप्पा उघडला की त्याचं नाव विचारायचं. 1 मिनिटात त्याचा केस पेपर हातात. आता हे सगळं सांगायला सोपं आहे, पण 2 लाख पेशंट्सचं असं रेकॉर्ड हाताने तयार करणं हे भलतंच जिकिरीचं आणि चिकाटीचं काम होतं. या रेकॉर्डमुळे प्रत्येक पेशंटबद्दलची माहिती तर मिळालीच, पण कुठल्या गावाचे किती पेशंट आहेत, त्यांना सामान्यतः होणारे आजार कोणते आहेत आणि कोणत्या औषधाला त्यांनी कसा प्रतिसाद दिला, अशी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची माहितीही मिळू शकली. अर्धपोटी राहणं, त्यातून ॲनिमिया होणं, बायकांमध्ये याचं प्रमाण जास्त असणं आणि त्यामुळे ॲनिमिक बाळ जन्माला येणं हे इथले प्रमुख प्रश्न असल्याचं या रेकॉर्डमुळे स्पष्ट झालं. सेरिब्रल मलेरिया या धोकादायक आजाराने आमचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय त्वचा रोगाचं प्रमाणही खूप वाढलं आहे हे आम्हाला जाणवत होतंच. ते कागदपत्रातूनही स्पष्ट झालं. जेव्हा माडिया आदिवासी कपडे घालत नव्हते तेव्हा खरूज वगैरे सारखे त्वचारोग व्हायचा प्रश्नच नव्हता. पण ते कपडे घालू लागल्यानंतर कपड्यांची स्वच्छता ठेवायची असते हे त्यांना माहीत नव्हतं. ते साबण वापरत नाहीत. कपडे एकदा अंगावर घातले की ते काढायचेच नाहीत अशी त्यांची पद्धत. आंघोळीच्या वेळी नदीच्या पाण्यात बुडी मारून बाहेर आल्यावर परत तेच कपडे घालायचे. या पद्धतीमुळे त्वचारोग होऊ लागले आणि पसरू लागले. मग कपडे धुणं आणि बदलणं कसं आवश्यक आहे हे त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी हा सारा प्रकारच नवा होता. माडियांच्या आरोग्य, आहार आणि जीवनशैलीविषयी अशा अनेक बाबतीत आम्ही त्यांना सल्ला देत होतो, मार्गदर्शन करत होतो. ही माणसं ही भलतीच आज्ञाधारक. आम्हाला त्यांच्याकडून काही नको आहे आणि त्यांना मदत करायचीच आमची इच्छा आहे हे या भोळ्या भाबड्या लोकांनी ओळखलं होतं. त्यामुळे गोष्टी सोप्या होत गेल्या. परिसरातील लोकांचा आमच्यावरील विश्वास जसजसा वाढत होता तसतसा प्रकल्पाचा खर्चही वाढत होता. विशेषतः आम्ही जी मोफत औषधं, उपचार पुरवत होतो त्याचा खर्च मोठा होता. आनंदवनातून हेमलकशाला सगळी मदत येत असली तरी आकडा फुगत चालला होता. धान्यापासून ते औषधांपर्यंत आणि बांधकाम साहित्यापासून ते खतापर्यंत सर्व प्रकारची मदत आनंदवनातून आम्हाला होत असे. या अर्थाने आनंदवनाने हेमलकशाला कधी काही कमी पडू दिलं नाही. त्याशिवायही थोडी बहुत मदत इतरांकडून मिळत असे. हेमलकशाला भेट देणारे पाहुणे तुरळक असले तरी इथे आल्यावर ते काही ना काही स्वरूपात मदत करायचे. हेमलकशाचा औषधांचा खर्च प्रचंड आहे हे ओळखून ऑक्सफॅम या संस्थेनेही 1978 ते 1985 या काळात आम्हाला त्यासाठी अनुदान दिलं. गुल असनानी या योगायोगाने स्नेही बनलेल्या सद्गृहस्थांनीही औषधांच्या खर्चासाठी मोठी मदत केली. त्यांच्यामुळे आमचा भार बराच हलका झाला आणि त्यांच्यामुळेच मदतीची इतर कवाडही आमच्यासाठी खुली झाली. या गुल असनानी यांच्याशी माझी ओळख अगदी अपघातानेच झाली. नर्मदा आंदोलनाच्या वेळी बाबा आनंदवनाबाहेर होते. आंदोलनात असतानाच त्यांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन पडले. म्हणून त्यांना इंदूरच्या एका हॉस्पिटलात हलवण्यात आलं. मी आणि विकास तिथे जाऊन पोहोचलो. तिथे गेल्यानंतर त्या हॉस्पिटलचे एक संचालक डॉक्टर भगवानानी यांच्याशी ओळख झाली. गप्पा गोष्टी झाल्या.
आमच्या कामाबद्दल त्यांनी समजून घेतलं, इतरांशीही ओळख करून दिली. माझ्याकडे हेमलकशाच्या फोटोंचा अल्बम होता, तो सगळ्यांनी बघितला. विशेषतः त्यातले प्राण्यांचे फोटो सगळ्यांनाच खूप आवडले. बाबांवर उपचार करणारे डॉक्टर गांधी जरा रोखठोक होते. माझ्या अवताराकडे पाहून त्यांना मी डॉक्टर आहे असं वाटलं नसावं, पण फोटो पाहिल्यावर ते म्हणाले, अरे मैं तो सिर्फ नाम का गांधी हूँ, असली गांधी तो तू ही निकला. तर ते असो. पुढे आम्ही आपापल्या ठिकाणी परतलो आणि कामांमध्ये गढून गेलो. पण जवळजवळ 10 वर्षांनी डॉक्टर भगवानाणी यांचा मला फोन आला. हे साल होतं 2001. निवृत्त होऊन ते पुण्याला स्थायिक झाले होते. त्यांची बहीण व तिचे पती म्हणजे गुल असनानी अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांना भारतातल्या चांगल्या संस्थेला देणगी द्यायची इच्छा होती. भगवानाणी यांनी त्यांना माझं नाव सांगितलं. खरं तर त्यांनी आनंदवन, हेमलकसा काहीच पाहिलं नव्हतं. 10 वर्ष संपर्कही नव्हता, तरीही त्यांनी माझी आठवण ठेवली होती. मग भगवानानी, त्यांचे मेहुणे गुल असनानी, त्यांची पत्नी हे सगळे प्रकल्प बघायला आले. प्रकल्प पाहून आपण या प्रकल्पासाठी काहीतरी करायला हवं असं त्यांना प्रकर्षाने वाटलं आणि ज्या गोष्टींची सर्वाधिक गरज आहे त्याची योजना करायला त्यांनी मला सांगितलं. मी बरं म्हटलं खरं, पण अशी योजना वगैरे तयार करण्याबाबत मी अगदीच मागासलेलो होतो. शेवटी त्यांनीच योजना तयार केली. मी त्यांना आम्हाला येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं. दवाखान्यातल्या औषधांचा खर्च ही आमच्या पुढची सर्वात मोठी समस्या आहे हे सांगितलं. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि एका फटक्यात पहिल्या वर्षासाठी 5 लाख रुपये देण्याचं सांगून टाकलं. विशेष म्हणजे लगोलग त्यांनी पैसेही पाठवून दिले. त्यानंतर ते आमच्या प्रकल्पाचा हिस्साच बनून गेले. गुल असनानी हे अमेरिकेतल्या रोटरी क्लबचे सदस्य होते. रोटरी आमच्यासारख्या उपक्रमांना मदत करते हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे औषधांसाठी आणखी निधी मिळवावा अशी कल्पना त्यांनी मांडली. भारतातल्या कुठल्या तरी रोटरी क्लबने आम्हाला स्पॉन्सर करायचं आणि अमेरिकेतील रोटरी क्लबकडे या कामाची शिफारस करायची अशी या योजनेची पहिली पायरी होती. जेवढा निधी भारतातील रोटरी क्लब उभा करेल तेवढी रक्कम अमेरिकेतील रोटरी क्लब देईल असं या योजनेचं स्वरूप होतं. मी ही योजना मनावर घेतली आणि नागपूरच्या डॉक्टर मित्रांकडे गेलो. त्यांच्या मदतीने 2 वेगवेगळ्या क्लबशी मी चर्चा केली. त्यांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली. दवाखान्याच्या खर्चासाठी इथल्या रोटरी क्लबने $1,000 आणि असनानींनी $15,000 असे एकूण $16,000 उभे केले. मग असनानींनी अमेरिकेच्या रोटरी क्लब मार्फत तेवढेच म्हणजे $16,000 मिळवून दिले. अशा रीतीने एकर कमी $32,000 म्हणजे जवळजवळ 15 लाखांची रक्कम आम्हाला मिळाली. हे पैसे आम्हाला 2 वर्ष पुरले. 2 वर्षांनी नागपूरच्या दुसऱ्या रोटरीच्या शाखेने आम्हाला अशीच मदत केली. त्यानंतर 40 गावचे डॉक्टर महाजन, शशी धामणे यांच्याशी मी बोललो. तेही मदतीसाठी तयार होते. मग त्यांच्या रोटरी क्लबकडून ही सगळी प्रक्रिया पार पडली. अशा रीतीने 2001 ते 2007 या वर्षात रोटरी क्लब आणि गुल असनानी यांनी आमचा औषधांचा खर्च उचलला. मुलांच्या हॉस्टेलसाठीही त्यांनी भरघोस मदत दिली. या मदतीमुळे आम्ही आमच्या वैद्यकीय सेवेचा परीघ वाढवू शकलो. वैद्यकीय सेवेचा विस्तार करण्यामध्ये नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही आम्हाला खूप मदत केली. मंदाची बहीण, तिचे पती डॉक्टर होते. ते हेमलकशाला येऊन गेले होते आणि प्रभावित झाले होते. हेमलकशाच्या दवाखान्याबद्दल ते आपल्या काही डॉक्टर मित्रांशी बोलल्यानंतर त्यांनाही या कामाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. आपण यांना काही मदत करू, तिथे जाऊन शस्त्रक्रिया करू असा प्रस्ताव त्यांनी मांडला. हा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का याबाबत मी साशंक होतो, कारण हे सगळे डॉक्टर्स दर शनिवार रविवारी नागपूरहून 350 किलोमीटर प्रवास करून येणार आणि इथल्या मर्यादित साधन सामग्रीच्या सहाय्याने इथल्या ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया करणार हे मला अवघड वाटत होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, तुम्ही आधी इथे येऊन प्रकल्प बघा, मग ठरवा काय ते. त्याप्रमाणे ते काही जण आले. प्रकल्प पाहिल्यावर ते भारावून गेले. आम्हाला काहीतरी करायचंच आहे, काय करू शकतो ते सांगा असं म्हणू लागले. मी त्यांना सुचवलं की ट्यूमर, हर्निया, गर्भाशय काढणं अशा ज्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आहेत त्यासाठी आम्हाला रुग्णांना नागपूरला पाठवावं लागतं. ते बऱ्याचदा जमत नाही, कारण ते इथून बाहेर कधी गेलेले नाहीत
भाषा येत नाही, त्यांच्याकडे पैसेही नाहीत. या शस्त्रक्रिया जर तुम्ही इथे येऊन केल्या तर माडिया आदिवासी पेशंट्सची खूपच सोय होऊ शकेल. त्यांना ते पटलं. मग डॉक्टर सुळे, डॉक्टर गोवर्धन, डॉक्टर राव, डॉक्टर जोगळेकर, डॉक्टर हाजरा असे हे नागपुरातले प्रसिद्ध डॉक्टर आमच्या कामाशी जोडले गेले. दर आठवड्याला डॉक्टरांनी येऊन उपचार करण्याऐवजी दरवर्षी मोठा शस्त्रक्रिया कॅम्प लावणं या डॉक्टर मंडळींच्याही सोयीचे ठरलं आणि आमच्याही. कारण नेहमीच्या उपचारांसाठी आम्ही दोघं होतोच, परंतु अवघड शस्त्रक्रियांसाठी ही तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपलब्ध होणं जास्त गरजेचं होतं. असा पहिला शस्त्रक्रिया कॅम्प 1986 साली झाला. त्याला 20 डॉक्टर्स आणि इतर 20 मित्र आले होते. कॅम्पची तारीख ठरल्यावर आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना शनिवार रविवार सायकल घेऊन बाजूच्या गावात निरोप देऊन पाठवलं. ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या त्यांना जरा आधीच बोलावलं. त्यांचं ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन तपासून ठेवलं, जेणेकरून हे डॉक्टर आले की ऑपरेशनला सुरुवात करणं सोपं व्हावं. पहिल्या वर्षी 41 पेशंट आले. डॉक्टरांना वाटलं होतं की या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त 5-6 शस्त्रक्रिया कराव्या लागतील. प्रत्यक्षात ते पूर्ण दिवस कामात गुंतलेले राहिले. पण आम्हाला हवी ती मदत करता आली याचं त्या सगळ्यांनाच खूप बरं वाटलं. या कॅम्पमुळे नागपुरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं आणि प्रकल्पाचं नातंच तयार झालं. त्यामुळे पुढच्या वर्षी 30 डॉक्टर आले. त्या वर्षी 60 शस्त्रक्रिया झाल्या. तिसऱ्या वर्षी 80, चौथ्या वर्षी 150 अशी संख्या वाढत गेली. त्यानंतर दरवर्षी हा कॅम्प नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नियमाने व्हायला लागला. आता 150 ते 200 शस्त्रक्रिया 2 दिवसात होतात. अशा पद्धतीने हजारो पेशंट्सवर उपचार झाले आणि या कॅम्पमुळे 300 ते 400 डॉक्टर्स हेमलकशाच्या प्रकल्पाशी जोडले गेले. हे सगळे डॉक्टर्स प्रसिद्ध, पण इथे आल्यावर त्यांनी अगदी अनौपचारिकपणे इथल्या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेतलं. शहरात एरवी ज्या परिस्थितीत कधीही केल्या नसतील अशा परिस्थितीत इथे या डॉक्टर्सना शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. शहरात पेशंटला ॲनिमिया असेल तर हिमोग्लोबिन वाढल्याशिवाय सहसा शस्त्रक्रिया केली जात नाही. इथे मात्र तुम्ही जर आज उपचार केले नाहीत तर एकदम पुढच्या वर्षी कॅम्प होणार. तोपर्यंत हा माणूस कसा वाट बघेल? त्यामुळे आपले नियम बाजूला ठेवून या मंडळींनी शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियेसाठी पेशंटकडून आधी लेखी स्वरूपात संमती घ्यायची पद्धत सगळीकडेच आहे. आम्ही मात्र अशी संमती कधी घेतली नाही. पेशंटला कल्पना दिलेली असायची की त्याच्या जीवाला धोका आहे, तरीही तो आपल्यावर विश्वास टाकत असेल तर आपणही त्याच्यावर विश्वास टाकायला हवा असं आमचं म्हणणं. इथला आदिवासी इतका भोळा भाबडा आहे, परिस्थितीनं पिचलेला आहे की त्याच्या मनात डॉक्टरबद्दल अविश्वास बाळगण्याचा विचारही येत नाही. डॉक्टरला तो देव मानतो. हे डॉक्टर आपल्याला बरं करायचा प्रयत्न करताहेत त्याच्यावर त्याची श्रद्धा आहे. मग त्याच्याकडून संमती कसली असं मला वाटायचं. त्यामुळे या औपचारिकतेला मी नेहमीच फाटा देत आलो. शहरातून आलेल्या डॉक्टर मंडळींनी याबाबत माझ्यावर विश्वासही ठेवला. उपचाराविना कुणाचं काही नुकसान होऊ नये यासाठी हेमलकशाच्या आमच्या दवाखान्यात आम्ही शस्त्रक्रियाही करत होतो. पण जेव्हा त्या विषयातील तज्ज्ञ मंडळी आपणहून आमच्याकडे मदतीला आली तेव्हा खूप बरं वाटलं. कारण अवघड केसेसची ऑपरेशन्स करताना मनावर खूप दडपण असायचं. मात्र गेली 20-22 वर्ष या कॅम्पसाठी इथे येणाऱ्या डॉक्टरांमुळे हे दडपण खूप कमी झालं. हे मेडिकल कॅम्प सुरू होण्या अगोदर मी माझा अभ्यास करून अनुभवाच्या जोरावर शस्त्रक्रिया करत होतो. मेडिकल कॅम्प सुरू झाल्यानंतरही करत राहिलो. कारण कॅम्प भरणार वर्षातून एकदा. उर्वरित वर्षभर पेशंट्स मात्र येत राहायचे. त्यांना आजारातून मुक्त करणं आवश्यक असायचं. या भागातली ही अडचण सोडवण्यासाठी मी जसा डॉक्टरचा शल्य विशारद बनलो तसाच लोकांची गरज म्हणून मला अनेक भूमिकाही निभवाव्या लागल्या. मेकॅनिक ही त्यातली प्रमुख. केवळ परिस्थितीमुळे मी इथे निरनिराळी उपकरणं दुरुस्त करायला शिकलो. अर्थात ताण हलका करायलाही याची खूप मदत व्हायची. ते एक विरंगुळ्याचं साधनच होतं. मेकॅनिक कसा बनलो त्याची गोष्ट मजेदार आहे. इथे पावसाळ्यात इतका पाऊस पडतो की हेमलकशाला सगळ्या बाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यासारखा होतो. भामरागडच्या बाजूला इंद्रावती, पामूल, गौतमी आणि पर्लकोटा या नद्यांचा संगम आहे. त्या नद्या पावसाळ्यात इतक्या फुगतात की भामरागडला जोडणारा पूल बंद होतो
आणि दुसऱ्या बाजूला हेमलकशात पडणाऱ्या धोधो पावसामुळे बांदिया नदी आणि आजूबाजूचे नाले भरून वाहू लागले की नागेपल्लीकडे जाणारा रस्ताही बंद होतो. इतका पाऊस असूनही इथे पाण्याचा मोठा प्रश्न आहे. उन्हाळ्यात तर पाणी अगदी जपून वापरायची वेळ येते. पुराच्या भीतीने आमची वस्ती नदीपासून थोडी लांब. सुरुवातीला शेजारीच एक खड्डा खोदला होता, त्यातून पाणी घ्यायचो, नाहीतर नदीवरून आणायचो. पुढे विहिरीसाठी 5-10 फूट खोल खोदलं, पण पाणी लागलं नाही. नदीवरून पाणी आणण्यात खूप वेळ जायचा. या बाबतीत काहीतरी करणं जरुरीचं होतं. शेवटी आम्ही चंद्रपूरहून बोअरचं मशीन आणलं. 100 फूट खोदून घेतलं. हात पंप बसवून घेतला. आता पाण्याचा प्रश्न सुटला या आनंदात होतो. असाच महिना गेला आणि एक दिवस अचानक हा हात पंप खराब झाला. तो दुरुस्त करायचा तर चंद्रपूरहून कुणीतरी आणणं आवश्यक होतं, पण त्याला आणणं तेवढं सोपं नव्हतं. हेमलकशाहून निघायचं, चंद्रपूरला जाऊन त्याला घेऊन यायचं, मग तो हातपंप दुरुस्त करणार. आम्ही विचार केला की आपणच दुरुस्त करून बघूया. आमच्याकडे स्पॅनर सारखी साधनं होती. प्रयत्न केला नि तो यशस्वी ठरला. आमचा पंप आम्हीच दुरुस्त केला. या पंपात 10-10 फुटांचे पाईपचे तुकडे एकमेकात जोडलेले असतात. वॉशरचा स्क्रू उलटा झाला की पंप बिघडतो. तो फार काळजीपूर्वक दुरुस्त करावा लागतो. पूर्ण असेंबली गेली की नवीन पंप बसवण्यावाचून पर्याय नसतो. असे 3 पंप तेव्हा प्रकल्पावर होते. त्यामुळे मी, विलास आणि आणखी काही कार्यकर्ते हे पंप दुरुस्त करायला शिकलो. याच सुमारास हातपंप दुरुस्त करण्याच्या आमच्या हुन्नरीला वाव मिळणारी एक घटना घडली. आमचा प्रकल्प बघायला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आयुक्त तिनईकर आले होते. इथे फिरून त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या. घोटूलमध्ये राहणारे पेशंट, त्यांचे नातेवाईक, उपचारासाठी चाललेली धावपळ, थंडी पावसाला न जुमानता चाललेलं काम, यामुळे ते भारावून गेले. या पेशंटना ब्लँकेट्स नाहीयेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला. मी म्हटलं, त्यांच्याकडे तर कपडेही नाहीयेत, तर ब्लँकेट्स कुठून येणार? ते विचारात पडले. मग मी त्यांना सुचवलं, ब्लँकेट्स पुरवण्यापेक्षा त्यांना जे आजार होतात त्यांचं मूळ उखडणं जास्त गरजेचं आहे. ते जे पाणी पितात त्यामुळे त्यांना अनेक आजार होतात. जर गावात मध्यभागी एक बोअरवेल खोदली तर त्यांना चांगलं पाणी मिळेल. त्यांचे नदीवर जायचे कष्टही वाचतील. गावांमध्ये बोअरवेल खोदणं त्यांना अवघड नव्हतं, पण हातपंपाच्या देखभालीचं काय, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. पण लोकांना आम्ही मदत करू असं आश्वासन मी दिल्यानंतर त्यांनी लगेचच बोअरवेल खणायचे आदेश दिले. हातपंप बिघडले तर दुरुस्तीचं काम काळजीपूर्वक करावं लागतं. गावातल्या लोकांना याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे आमच्यापैकीच कुणीतरी ते करणार, कारण सरकारी माणूस चंद्रपूरहून लागलीच येणं शक्य नसायचं. मग हे अवघड केस सारखं झालं. यात चूक होता उपयोगी नाही. डोळ्यात तेल घालूनच ते करायला हवं. पाहता पाहता अशा 80 हातपंपांची जबाबदारी आमच्याकडे आली. निरोप आला की मी, विलास किंवा हे काम शिकलेला कुणीतरी कार्यकर्ता तिथे जायचो. दवाखान्याची, घरातली जबाबदारी तोपर्यंत मंदाकडे. पंप अगदी काळजीपूर्वक दुरुस्त करायचो. पंप सुरू झाला आणि त्यातून पाण्याची धार आली की आनंदी आनंद, आम्हाला आणि गावातल्या लोकांनाही. हा उपक्रम बरेच दिवस चालला. डॉक्टर आणि मेकॅनिक अशा डबल रोलमध्ये मी तेव्हा वावरत असे. पण पुढे हातपंप दुरुस्त करायला गावातली मुलं शिकली आणि तिथली ही सगळी कामं ती आपली आपणच करायला लागली. ट्रान्झिस्टर दुरुस्त करायला शिकलो, तेही असंच. त्यावेळी तिथे रेडिओवर BBC स्पष्ट ऐकायला यायचं. नागपूर केंद्र मात्र क्वचितच लागायचं. एक तेलुगू केंद्रही लागायचं. आम्हाला ते कळायचं नाही, पण लावून ठेवायचो, कारण काहीतरी आवाज पाहिजे ना आजूबाजूला. हा ट्रान्झिस्टर एकदा बिघडला. कुठली तरी वायर सुटली होती. सॉल्डरिंग करायचं तर वीज कुठे होती. मग ती वायर चुलीवर तापवली आणि ट्रान्झिस्टर दुरुस्त केला. आमचे सगळे उपाय असे गावठी, पण प्रश्न सुटत असल्याने त्यांना काही पर्याय नव्हता. पुढे प्रकल्पावर ट्रॅक्टर व जीप आल्यावर तेही असेच दुरुस्त करायला शिकलो. खरं तर जीप हे वाहन खूप भक्कम, पण इथले रस्तेच इतके खराब होते की तिच्यातही बिघाड व्हायचा. जीप नादुरुस्त झाली की आम्ही आमच्या बुद्धीने त्यातला बिघाड शोधायचो नि दुरुस्त करायचो. आणखी एका कारणामुळे जीप बिघडायची. आमच्या परिसरात पेट्रोल पंप नव्हता. त्यामुळे आम्ही थोडं पेट्रोल आणून ठेवायचो. त्यात कचरा व्हायचा. हा कचरा इंजिनमध्ये अडकायचा आणि त्यामुळे गाडी बंद पडायची. मग कचरा काढण्याचा उद्योग.
अशा अनेक कारणांमुळे बंद पडणाऱ्या गाड्या मी, विलास, जगन आम्ही कितीदा तरी दुरुस्त केल्या आहेत. येत काहीच नव्हतं, पण काही अडायला नको त्यामुळे हे करून बघू ते करून बघू असं करत शिकलो. हेमलकशात आल्यावर माणसांच्या सगळ्या दुखण्यांवर अगदी डोळ्यांपासून हाडांपर्यंत आम्ही उपचार केले. पुढे प्राण्यांवरही केले. प्रकल्पाची गरज म्हणून हात पंपापासून गाडीपर्यंत कुठल्याही यंत्रावर उपचार करणारे मेकॅनिकही आम्हीच बनलो. हेमलकशाने आम्हाला अशा अनेक गोष्टी शिकवल्या. त्यातून आमच्यातली कौशल्यही वाढली आणि प्रकल्पाला त्याचा उपयोगही झाला.